काल काय काय पाहिलं तुम्ही लेन्स लॉ आणि फॅराडेज लॉ पाहिला होता. ठीक आहे, फॅराडेजचे 2 लॉ होते. फॅराडेजचे 2 लॉ काय होता? फर्स्ट लॉ काय होता? व्हेनेवर देयर इज चेंज इन फ्लक्स, चेंज इन फ्लक्स येतोय तर काय प्रोड्यूस होतं? ईएमएफ प्रोड्यूस होतो. हा होता फर्स्ट लॉ. सेकंड लॉ काय होता? सेकंड लॉ, द चेंज इन फ्लक्स काय करतो? त्या याला ईएमएफ ला कसा असतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी फाय बाय डी टी. देअरफॉर ई इज इक्वल टू काय होतो? के टाइम्स डी फाय बाय डी टी. आता या के ची व्हॅल्यू कोणी सांगितली बरं? लेन्स लॉने सांगितली. ठीक आहे, तर लेन्सने काय सांगितलं की जो तुमचा चेंज इन फ्लक्स आहे त्या चेंज इन फ्लक्सला तो ईएमएफ काय करणार आहे? अपोज करणार आहे. ठीक आहे, लेन्स लॉने काय सांगितलं? द चेंज इन फ्लक्स, त्या चेंज इन फ्लक्सला जो तुमचा सर्किट मधला करंट आहे तो काय करणार आहे? अपोज करणार आहे. कोणी सांगितलं? लेन्स लॉने सांगितलं. आणि म्हणून के ची व्हॅल्यू काय आली? -1. सो ईएमएफ इज मायनस डी फाय बाय डी टी. काय फॉर्म्युला आहे? ईएमएफ इज मायनस डी फाय बाय डी टी, वेर डी फाय बाय डी टी इज चेंज इन फ्लक्स आणि ईएमएफ ई काय आहे? ईएमएफ आहे. ठीक आहे, ईएमएफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी फाय बाय डी टी आणि मध्ये काय मायनस साईन बाय, बिकॉज दोघांची डिरेक्शन काय अपोजिट आहे. आता जो तुमचा ईएमएफ प्रोड्यूस होणार आहे तो ईएमएफ कसा असेल? ईएमएफ हा याच्या अपोजिट डिरेक्शनला असणार आहे. चेंज इन फ्लक्सला तो काय करणार आहे? अपोज करणार आहे. म्हणजे आता जर सपोज एक लूप कन्सिडर करा. ठीक आहे, सोलेनॉइड आहे, सोलेनॉइड आपण असं कन्सिडर करतो बरोबर. त्यातली फर्स्ट लूप आपण कन्सिडर केली सपोज ही लूप. ठीक आहे, या लूपमध्ये ज्यावेळी मॅग्नेट येतो त्यावेळी काय होतं ते चेक करायचं आपल्याला. तर जसं मॅग्नेट येतो इथे, ठीक आहे, नॉर्थ आणि साऊथ टर्मिनल जर. ठीक आहे, मॅग्नेट येतोय, मॅग्नेट आतमध्ये टाकला. ठीक आहे, इन्व्हर्ट जातोय. इन्व्हर्ट जात असताना काय होणार आहे? तो फ्लक्स काय करणार आहे? याला अपोज करणार आहे ना, बरोबर. फ्लक्स काय करणार आहे? अपोज करणार आहे. मग इथे कोणता असा टर्मिनल सोलेनॉइड काय काय कशासारखा बिहेव करतो बरं? ज्यावेळी तो त्याच्यातून करंट पास होतो बार मॅग्नेट सारखा. म्हणजे एका ठिकाणी नॉर्थ असेल, एका ठिकाणी साऊथ असणार आहे. ठीक आहे, मग इथे असा कोणता टर्मिनल येईल की त्याच्यामुळं हा बार मॅग्नेट अपोज होईल? नॉर्थ टर्मिनल, बरोबर. नॉर्थला कोण अपोज करू शकतं? नॉर्थ अपोज करू शकतो, बरोबर. म्हणजे ज्यावेळी तुम्ही इनवर्ड त्या बार मॅग्नेटला मूव्ह करताय टुवर्ड्स इनर डिरेक्शनला ज्यावेळी मूव्ह करताय त्यावेळी त्याला अपोज करणारा इथे कोणता टर्मिनल असेल? नॉर्थ टर्मिनल असेल. ठीक आहे, त्याला अपोज करणारा कोणता टर्मिनल असेल? तर नॉर्थ टर्मिनल असेल. वाय? बिकॉज त्या मोशनला काय करायचं? आपल्याला अपोज करायचंय. आता तुम्ही इनवर्ड मूव्ह करत होता त्यावेळी इथे नॉर्थ आला. ठीक आहे, आता इन केस तुम्ही आउटवर्ड मूव्ह करताय तर कोणता टर्मिनल येईल? इथे आउटवर्ड मूव्ह करताय. ठीक आहे, आउटवर्ड मूव्ह करताय तर मग कॉईल काय म्हणेल? आउटवर्ड नाही जायचं. ठीक आहे, कॉईल काय प्रयत्न करेल? त्या मोशनला काय करणार? ती अपोज करणार आहे. ठीक आहे, आता काय होणार आहे? अपोज करणार आहे ना त्या मोशनला. इनवर्ड मूव्ह करताय, कॉईल काय प्रयत्न करेल? त्याला अट्रॅक्ट करून घेण्याचं. मग अट्रॅक्ट कोण करेल? या टर्मिनलमध्ये साऊथ टर्मिनल अट्रॅक्ट करेल. ठीक आहे, समजलंय. इनवर्ड मूव्ह करताय त्यावेळी काय होईल? या सोलेनॉइड कॉईलला, आता जर सपोज इथे इनवर्ड मूव्ह करताय, हा नॉर्थ आहे, हा साऊथ आहे, इनवर्ड मूव्ह करताय तर इथे कोणता टर्मिनल आला? नॉर्थ टर्मिनल आला. ठीक आहे, का? कारण आता डिरेक्शन पण चेंज होणार ना, तुमच्या करंटची डिरेक्शन पण चेंज होणार आहे, बरोबर. करंटची डिरेक्शन एकदा अपवर्ड्स असेल, दुसऱ्यांदा डाऊनवर्ड्स असेल. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज नंतर क्लॉकवाईज आहे. ठीक आहे, मग फर्स्ट याच्यात काय होतंय? तुम्ही ज्यावेळी तुमचा बार मॅग्नेट आहे, बार मॅग्नेट काय करताय? इनवर्ड मूव्ह करताय. इनवर्ड मूव्ह करत असताना इथे कोणता टर्मिनल येतो? नॉर्थ टर्मिनल. वाय? बिकॉज त्या मोशनला काय करायचं? आपल्याला अपोज करायचंय. ठीक आहे, इनवर्ड मूव्ह करतोय, नॉर्थ टर्मिनल आला. आउटवर्ड मूव्ह केलं, कोणता टर्मिनल येतो? साऊथ टर्मिनल येतो. वाय? बिकॉज त्याला आउटवर्ड नाही, रिपेल नाही करून द्यायचं, त्याला काय करायचं? आता अट्रॅक्ट करायचं. ठीक आहे, आणि हे कधी होईल? ज्यावेळी फक्त रिलेटिव्ह मोशन असेल त्यावेळी. ज्यावेळी तुमचा बार मॅग्नेट स्टेबल राहील, एका पॉईंटला स्टेबल राहील और रेस्टवर राहील, त्यावेळी करंट जनरेट होत नाही. कधी जनरेट होतो करंट? ज्यावेळी रिलेटिव्ह मोशन असेल त्याच वेळी करंट जनरेट होतो. रिलेटिव्ह मोशन शिवाय करंट जनरेट होत नाही. ठीक आहे, मग आता या डिरेक्शनला हा अपोज का करतो? म्हणजे जो तुमचा मॅग्नेट आहे, मॅग्नेट ज्यावेळी आपण आत मूव्ह करतो तर तो जो सोलेनॉइड आहे त्या सोलेनॉइड याला अपोज का करतो? ठीक आहे, याचा रिझन आहे लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन. एनर्जी आपल्याला काय करायची असते? कन्झर्व करायची असते. मग एनर्जी कशी कन्झर्व करणार? आता याच्यात एनर्जी कन्झर्वेशन कुठून आलं? ज्यावेळी तुम्ही मॅग्नेट आत नेताय, ठीक आहे, आत नेताय, करंट जर इन्क्रीज झाला, ठीक आहे, काय होईल? करंट जर इन्क्रीज झाला, करंट इन्क्रीज झाल्यानंतर एक पॉईंट असा येईल, त्या पॉईंटला इतका तो करंट इन्क्रीज होईल की तुम्हाला जूल्स लॉ ऑफ हिटिंग आठवतोय का? जूल्स लॉ ऑफ हिटिंग. करंट इतका फ्लो होईल सर्किटमध्ये की सर्किट काय होतं? हीट अप होतं. ठीक आहे, आणि म्हणून त्याला अपोज करायचं आपल्याला, म्हणून त्याने काय केलं? त्याला अपोज केलं आणि त्याच्यामुळे काय होतं? मग इथे नॉर्थ टर्मिनल येतो. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळी मॅग्नेट मूव्ह करताय, मॅग्नेट जर मूव्ह करताय आणि याने जर अपोज नसतं केलं
तर काय झालं असतं, करंट इतका जनरेट झाला असता की ती कॉईल काय झाली असती, हीटअप झाली असती. ठीक आहे, आणि इथं एनर्जी मग कन्झर्व राहिली नसती. म्हणून एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ येतो इथे. ज्यावेळी आपण मॅग्नेट बाहेर मूव्ह करतोय, बाहेर मूव्ह करताना पण सेम प्रोसेस होऊ शकते ना. बाहेर मूव्ह करताय तर करंट जनरेट होईल अँटी क्लॉकवाईज, पण खूप जास्त जनरेट होऊ शकतो. ठीक आहे, तर त्याला कंट्रोल करायचं आपल्याला, म्हणून ती कॉईल काय करते, त्या मोशनला अपोज करते. समजे का? समजलंय? नक्की समजलंय? हा झाला लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन. समजले लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन. मग याच्यात काय काय स्टेटमेंट येतं तुम्हाला, की जो मॅग्नेट ह्या EMF ला जनरेट करतोय, ठीक आहे, त्यालाच तो काय करतोय, अपोज करतोय. ठीक आहे, जो मॅग्नेट, हा मॅग्नेट आहे, या मॅग्नेटचा रिलेटिव्ह मोशन करंटला जनरेट करतोय ना, ठीक आहे, त्यालाच तो काय करतोय, अपोज करतोय. ठीक आहे, हा काय तुमचा लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन. समजले? नक्की समजले? ठीक, ज्योती बंद कर.